जैनाळमध्ये तलवारी कुऱ्हाडी हवेमध्ये नाचवत दहशत, ग्रामस्थांच्या मध्ये घबराटीचं वातावरण। 9 आरोपींना अटक, 1 आरोपी फरार। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जैनाळ गावात जुन्या वादातून तलवारी, कुऱ्हाडी आणि दांडक्यांसह घरावर थरारक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात घराची तोडफोड करण्यात आली असून एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 50,000 रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावून नेण्यात आली। या प्रकरणी मुरगुड पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला असून 9 आरोपींना अटक करून न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर 1 आरोपी अद्याप फरार आहे। जैनाळ येथील अवधूत धोंडफोडे यांच्या आरोपी अमोल उर्फ आर्या मोहिते यांच्या गटातील तरुणांशी पूर्वी वाद झाला होता। त्याचाच राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीच्या घरावर सशस्त्र हल्ला केला। आरोपींनी शिवीगाळ करत तुझा मुलगा कुठे आहे, त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर आरोपींनी शस्त्रांनी त्याच्या घराच्या दरवाजाची तोडफोड केली। दरम्यान फिर्यादीच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील धमकावलं। एका आरोपीने रस्त्यावर पडलेला पेवर ब्लॉक घराच्या दरवाजावर फेकून मारला। या गोंधळात मालन धोंडफोडे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश कांबळे, यश कांबळे, वैभव प्रकाश लुगडे, अमोल उर्फ आर्या संग्राम मोहिते, आकाश शिवाजी कांबळे, यश दिलीप कांबळे, अवधूत रामचंद्र आरगडे, हृदय रमेश मुसळे आणि मनोज विठ्ठल सातवेकर, ऋषिकेश गंगाधर कांबळे, राजवर्धन रवींद्र कांबळे यांचा समावेश आहे। तर अवधूत लुगडे हा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले करत आहेत। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम